आषाढीचे वेध संपूर्ण राज्याला लागलेत आणि त्याच संदर्भातली पहिली बातमी आहे। विदर्भाची पंढरीनाथ समजल्या जाणाऱ्या श्री संत गजानन महाराजांची पालखीचा आज अकोला जिल्ह्यातून वाशिमकडे ती रवाना झाली आहे। याच श्रींच्या पालखीचं पातूर घाटातील विहंगम दृश्य आपण सामच्या स्क्रीनवरती पाहतोय। अगदी एक्सक्लुसिव्ह दृश्य तुम्ही सामच्या स्क्रीनवरती पाहताय। खास तुम्हा प्रेक्षकांसाठीच हे दृश्य आम्ही घेऊन आलोय। काल पातूर शहरात श्रींची पालखी दाखल झाली होती। कालच्या मुक्कामानंतर आज पहाटेच पालखी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली आहे। अकोला जिल्ह्यात 2 ते 7 जून पर्यंत असा पालखीचा माऊलीचा गजर ऐकायला मिळणार होता। भाविकांमध्ये माऊलीच्या दर्शनाची ओढ सुद्धा लागलेली आहे आणि या पालखीचं यंदा 56वे वर्ष आहे। 2 जूनला शेगाव इथून पंढरपूरच्या दिशेने ही पालखी रवाना झाली होती। पालखीचा आज पातूर घाटातून वाशिम जिल्ह्यातील मेडशीकडे रवाना ती झालेली आहे आणि ही विलक्षण दृश्य टिपली आहेत ती मोहन पाटील आणि धीरज पाटील यांनी। दृश्य आपण जी पाहतोय पालखीची ती अगदी विहंगम अशी नेत्रदीपक दृश्य आपण सध्या साम टीव्हीवरती पाहतोय। खास सामच्या प्रेक्षकांसाठीच ही दृश्य टिपण्यात आलेली आहे। एक्सक्लुसिव्ह दृश्य जी सामच्या स्क्रीनवरती तुम्ही पाहताय। शेगावच्या श्री संत गजानन महाराजांची पालखी वाशिम मध्ये सध्या आहे आणि तिथूनच जातानाची ही दृश्य। अवघे कर्जे